घरी असले दाद्या, अरे दाद्या, काय ग? तू बेसनाची पोळी खाणारच ना? नाही न ग मला अंड्याची कर की. लई शहाणा आहेस. काय हॉटेलमध्ये आहेस वय मला ऑर्डर देतोयस? मग कशाला विचारलं मला? न ग मला. काय यार दाद्या, आला लगेच राग तुला. उद्या बायकोवर बी असाच रागव म्हणजे झालं. नाहीतर जाऊन बस तिच्या पदराखाली लाडाचा लाडोबा बनून. ए शोभे, लय बोलू नकोस. तुझं तू बघ, माझं मी बघतो. काय चाललंय रे तुमच्या दोघांचं? आणि गावात आवाज यायला लागलाय. आव काय नाही आप्पा, हे शोभेचं तुम्हाला माहित नाही. निस्ती मला त्रास देत असते. आता अभ्यास करायला बसलोय तर निस्ती बडबड चालू केली बघा. शोभे, सांगत्या काय बोलतोय ग? अगं आय, तुला त्याचं माहित नाही वे. उगाच ढ्या ढ्या करायचं काही कारण नसताना. बरं बरं, बास करा तुमची भांडणं. आपलं 2 घास खाऊन घेऊ. एक ते उन्हामुळे जेवण बी जात नाही. आपलं 2 घास खाऊ आणि पडू. चला. हो, घरातले एक आहे म्हणून आपण कामावर न्यायच्या आधी सगळी तयारी करून ठेवते. देवा देवा, कसं रे उपकार मानू तुझे मी. हेच मानणार होती नाही. गप्प बसतोस का? हे बघ, संख्याला बी पाठ झालं तुझं. अहो होणारच की आप्पा, लई जळतो ना तो माझ्यावर. हो, बाद झालं. चला आता जेवून घेऊ. उठा. अगं थांब की. आप्पा, ते झालं का हो? ते सांगितलं होतं ते. हा, ते पैशाचं ना? आणल्यात बाळा. अहो दिलं वय, भेटलं ते. हो. आता संख्यानी सांगितल्यावर काम होणार नाही असं कधी होईल का? आणि त्यात मधुनी सांगितलंय की 10वीचा क्लास लावावाच लागल म्हणजेच मार्क चांगले येत्याल. आप्पा ऐकत्यात वय. संकेत, बाळा चांगला अभ्यास कर. लय शिक, मोठा माणूस हो, लय पैसे कमव आणि आई बापाला मी म्हणत नाही. आणि होय गाई, मला कोण बसवणारी म्हणा? तुला तुझा नवरा बसवल की. तुझं तर आपलं काहीतरीच. बरं संख्या, आता हे 10वीचं वर्ष आहे. आता 1 महिना शाळेला सुट्टी आहे. क्लासला जा, क्लासवर नीट लक्ष दे, व्यवस्थित अभ्यास करा. होय संख्या, अरे चांगला अभ्यास कर काय. होय. बरं चला आता. ए अर्ध्याला बुडू बिडू नको. आर तू मरण. माझ्या बापाने मला बोलावलेलं. आता याचा बदला नको गेला. खाली ये, खाली ये, खाली ये, खाली ये. अरे बाबा माराय विरायचं तो. ए अरे खाली ये. तुमच्यामुळे मला उशीर व्हायचा. जातो रे मी. ए मेरी कातील अप्सरा, अगं कुठं चालली? थांब की. वय रे बघ्या. हा, ह्याच्याकडे बघ तुला कातलं काय रे वाटलं? अरे भाऊ, आजकाल असं असतं. छपऱ्या पुरीला छपरीच पोरं कातील वाटतात. तुमचं तसं आहे रे. मला शाळेतली फक्त तीच आवडते बघ. कोण? जाधव मॅडम. अरे बरोबर बोललाच भावा. अरे सारखं त्या जाधव मॅडमकडे बघत बसत. ए राजा, अरे त्यांच्याकडे बघण्यापेक्षा ते काय शिकवतात त्याच्याकडे लक्ष दे. अरे बाबा 10वीचं वर्ष आहे. ए बाबा, झालं का तुझं चालू? घरात पडला का तीच, तुमच्याकडे आलं पण तीच. अरे मला माहिती आहे मी 10वीत आहे. माहिती आहे तुला? मग या चेष्टा करू नको. तुला काय डायरेक्ट टेन्शन. हा, तुझा शाळेचा काय संबंधच नाही. ऐसा कायसा संबंध नाही ब्रो. संबंध आहे फक्त 12वी पर्यंत. 12 होने के हम जा रहे मुंबई को मामा के पास. और मुंबई के जाने के बाद हम एक्टर बनेंगे, एक्टर. और एक्टर बनने के पूरे मुंबई पे राज करेंगे, पूरे मुंबई पे. ए हमरे को तुमरे को. त्यासाठी आधी हिंदी नीट शिका, नाही तर मुंबई वाले लात घालून हाकलून देतील. सगळ्या ठीक आहे रे तू. आईला तू पण त्याच लायकीचा भाड आहे. बोलला का? चल जाऊया. चल, आज क्लासचा पहिला दिवस आहे. उगाच तुमच्या उशीर नको व्हायला.
संख्या, ए संख्या, या की इकडं. संख्या, अरे मधुबाला हाक मारतीया. काय ग? अरे ये तर पहिले. ए नको जायला, ती बघ धुत त्या. मला काय वाटतं माहितीये का, ते काय कापड प्याय बोलावते काय. नको जायला, चल इकडं. ए आपली मधुबाला अशी नाही. चला तुमको देखता हूँ, मागे डाउन कितना बड़ा हीरो है. आपली याला हिगलून नाही पाहिजे म्हणतोय आपली. चल काय बघूया, चल. मधुबाला कपडे पिळायचे का? थांब, मी पिळतो. हा अरे मग या. हे नाही का पिळायचं? हा मग हे पिळतो, असू द्या. हा हे पिळतो. ए तू काय बावंट आहेस काय? मी तुला कापड प्यायला बोलवलंय का? हाला मोठा मदत करायला. हो तिकडे चल. मी म्हणलं होतं का नाही तुला राजा? युरोपात विरोध आला की रे. ए राजा ग बस, हाचील मार. ए तुम्ही गप्प बसा रे. संख्या, तू क्लासला जाणार होतास ना, मग गेला नाहीस? संख्या नाही, मी पण जाणार आहे क्लासला. काय? अगं म्हणजे आम्ही तिघं पण जाणार आहे. ए मी तुला विचारलंय का? मी संख्याला बोलते ना. संख्या, तू का नाही गेलास क्लासला? बाप्पू नाही म्हटलं का? जाणार आहे. जाणार आहे? अरे किती वाजले? एवढा लेट? अगं मधुबाला, शाळा चालू होईपर्यंत 11ला क्लास आहे, परत होणार आहे 7ला चालू. मी तुझ्याबरोबर बोलते का? मग कशाला मध्ये मध्ये बोलतोस र? ए मागे या, शांत बस. ए बोल ग तू. संख्या, मी बाप्पूला काल सांगितलंय की संख्याला एक्स्ट्रा क्लासेस लावा, म्हणजे आपला संख्या आहे ना 10वीत पहिला नंबर काढेल. होय, आप्पा बोलला मला काल. तू नाही लावला क्लास? लावायचा आहे, पण आप्पा बोलले जरा थांब. थांबणार आहे? ए मग मी एक काम करतो, तुम्ही जावा पुढं, आम्ही दोघं येतो मागणं. ए का फिरायला निघालाय वे. पुढे जावा, आम्ही मागणे येतो. आला मोठा शहाणा. संख्या, ह्याचा तर क्लासच्या सरांना फुकटचा त्रास आहे बघ. तिथं 4 गावच्या पोरं पोरी येणार आहेत. उगाच तिथं जायची कामं करशील. पोरं आणि पुरी बी, मग तर जायला लागतं क्लासला. तू कधीच सुधारणार नाहीस. ए मधू, तुला जेव्हा लावायचा आहे तेव्हा लाव क्लास. आम्हाला उशीर होतोय. हा आम्ही जातो. संख्या, जाताना नेहमी येतो म्हणतात. अरे येतो. मधुबाला जातो. नाही नाही सॉरी येतो. ए हाड. ये चला. ए मुलांनो, अरे काय कालवा लावलाय? काय शाळा आहे काही? ए पप्पू, काय होतंय? हो सर, पप्पू काय म्हणताय? अरे मग काय बोलू रे? इतकी वर्ष माझ्या क्लासमध्ये आहेत, मागच्या वर्षी पण पप्पूच बोलत होतो ना. हा मग बस गाली. वा वा वा, यावर्षी क्लासमध्ये मला नवीन नवीन चेहरे पाहायला मिळत आहेत. हा, याचं सगळं श्रेय आपल्या ओम क्लासेसला जातं बरं का. कारण पाठीमागच्या वर्षी 10वीचा रिझल्ट 99% लागला आपल्याला क्लासचा. किती? तर मुलांनो, तुम्हाला पण या वर्षी जास्त टक्के पडायचे बरं का. पाडणार ना? हो. चला, आज क्लासचा पहिला दिवस आहे. आज आपण सुरुवात करूया भूगोल पासून. चला पुस्तक काढा. राजू, आज पहिल्या दिवशी आपल्याला उशीर झाला का ग? झालं का काय? झाला तू चल. तर पहिला पाठ आहे आपला क्षेत्रभेट. आता क्षेत्रभेट म्हणजे काय? तर एखाद्या विशिष्ट पर्यटन स्थळी जाऊन किंवा तर कुठं होतो आपण? क्षेत्रभेट. तर क्षेत्रभेट म्हणजे काय? तर एखाद्या विशिष्ट पर्यटन स्थळी जाऊन आपण भेट देणे किंवा त्याची पाहणी करणे म्हणजे क्षेत्रभेट. आता क्षेत्रभेटीसाठी लागणारी सामग्री आपण बघूयात. तर एक पाण्याची बॉटल, कॅमेरा, मेडिकल किट, वही, पेन,
आपली बॅग इतकं समजलं ना? तर मला सांगा आता, कोण सांगतंय क्षेत्रभेट म्हणजे काय? बोला, कोण सांगतं इकडं? हा सांग. सर खरं सांगू का? हा. अहो काहीच समजलं नाही, जरा अजून एक्सप्लेन करून सांगा ना. बर, अजून कोणाला नाही समजलं? हातावर करा, हातावर करा. कोणालाच नाही समजलं का? बर ठीक आहे, हा टॉपिक आपण परत घेऊया. लक्ष दे सगळ्यांनी. तर क्षेत्रभेट म्हणजे हे डोळे लई चाल करते. बरोबर आहे. मला चांगलं वाटलं रे काय? जे तू क्लासमध्ये बोललास. सरांना सांगायची हिंमत कोणाच्यातच नव्हती की आम्हाला नाही समजत आहे, पण तू बोललास. काय नाव काय तुझं? हे संख्या, अरे तुला म्हणते संख्या. हां, संकेत. मी प्राजू. चल भेटूयात उद्या. बाय. बाय बाय. तर मित्रांनो, कसं वाटलं आजचा एपिसोड? आवडला ना? आणि एपिसोड आवडला असेल तर देवगिरी प्रोडक्शन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.